नमस्कार. केशव आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या या नव्या सीझनमध्ये भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण भाग 1 मध्ये त्वचा रोगाची कारणं पाहिली आणि आजही आपण त्वचा रोगाची कारणं पाहणार आहोत. ही आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगितलेली कारणं आहेत आणि तशी ती लॉजिकली पटतात आणि आम्ही वैद्य जेव्हा काम करत असतो तेव्हा आम्हाला तसा अनुभव देखील येतो की बुवा हे जर तुम्ही इथं जर चुकलात तर तुम्हाला त्वचारोग होण्याची शक्यता भीतीही वाढते. तर आता पुढची काही कारणं बघूया. जर तुम्हाला अजीर्ण झालेलं असेल किंवा तुमचं आधीचं अन्न जर जिरलं नसेल, पचलं नसेल, अशा अवस्थेतच जर पुन्हा तुम्ही खाल्लं तर पुन्हा त्वचारोगाचं ते आणखी एक कारण आहे. कसं आहे बघा, जर तुम्हाला पचलेलं नाही तुम्ही त्यात जर नवीन काही जेवण खाणं किंवा आवडीनुसार, काही वेळा काय होतं, जेवल्यानंतर आम्ही एवढ्या जिलब्या खाऊ शकतो असं पूर्वी एक पैजेचा मुद्दा असायचा की हां जेवढ्यावर इतक्या खाऊन दाखव. तर ते अभिमानास्पद असतं थोडंसं आणि त्यामुळे काही जण त्याच्या मागे लागतात. म्हणजे रोज ते पैजा लागत नाही पण ते खाण्याच्या मागे लागतात किंवा फार आवडीचा पदार्थ दिसला आणि जर नाही कंट्रोल झालं तर खाल्लं जातं. तर हे एखाद दिवस झालं कधी वर्षातून तर गोष्ट वेगळी. आपलं जर ते वारंवार होत असेल, विशेषतः तरुण लोकांच्यात ही भीती असते, त्यामुळे वय कमी असूनसुद्धा बाकीच्या आजारांचा प्रादुर्भाव नसूनसुद्धा त्यांना मग त्वचेच्या काही ना काही इश्यूज फेस करायला लागतात. सो मग तसं ते एक कारण आहे. त्यानंतर जर पंचकर्मांचा अपचार झाला, म्हणजे उपचार आहे ना, तो जर चुकीचा केला तर अपचार होतो. तर पंचकर्म जर चुकीच्या पद्धतीने केली, ज्याला करायला नको त्याला केली, तर होणारा दुष्परिणाम म्हणजे त्वचारोग आहे. आता असं पहा की जसं एक शस्त्रक्रिया आहे, आवश्यक असो नसो करायच्या, तसं पंचकर्म देखील आता आवश्यक असो नसो करायचं असं झालं आहे. जर पंचकर्म चिकित्सालय असं लिहिलेलं नसेल तर तुम्हालासुद्धा शंका येते की अरे हा काय एवढा कॉम्पिटंट आहे की नाही, जावं की नाही वैद्य. तर त्यामुळे प्रचंड प्रमाणात केली जातात. आम्ही बघतो की अरे कशासाठी त्यांनी इथं केलं असेल पंचकर्म, गरज नसताना केलं आहे. कधी कधी 70 वर्षाच्या वरच्या माणसाला केलं आहे. 70च्या पुढे पंचकर्म अलाउडच नाही आहे. मुख्य तर नाहीच आहे. वमन, विरेचन, निरोह बस्ती हे नाही. अनुवासन बस्ती फक्त तुम्ही देऊ शकता आणि नस्य देऊ शकता. रक्तमोक्षणालाही 10 वेळा विचार करायला लागतो. तर असे पंचकर्म जर चुकवलं ना, नको असताना केलं तरी पण त्वचेला त्रासदायक आहे. पुढचा मुद्दा, आता काही पदार्थ दिलेत की या पदार्थांचं अधिक सेवन करणं हे त्वचारोगाचं कारण आहे. आता कित्येक आजारांमध्ये, कारणांमध्ये आता आपण आधी कारणं पाहिली ती वेगळ्याच टाईपची होती. आपल्याला कशाने झालं हो म्हणलं की नाही ते लसूण खाल्लं ना मुळव्याध उठली, एवढंच माहिती असतं. किंवा मांसाहार झाला, अजीर्ण झालं, उलट्या व्हायला लागल्यात, एवढंच माहिती असतं. पण कारण म्हणून माहिती असतं ना. तसं त्वचारोगाच्या काहींना हे ते याचं माहिती आहे बरं का. मासे, दूध आणि माशाचं बऱ्याच मांसाहारी लोकांना माहिती आहे. पण बाकी पण आहेत कारणं की ही कारणं त्वचारोगाला कारक ठरत असतील असं आपल्या पटकन लक्षातही येत नाही. तर त्यामुळे खाद्यपदार्थ, जसं अमुक खाल्ल्यावर ॲसिडिटी होते, अमुक खाल्ल्यावर मूळव्याध होते, तसं हे अमुक खाल्ल्यावर त्वचारोग होतात अशी काही यादी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ, गहू हा अगदी नवा तो जास्ती चिकट असतो. काल आपण चिकट आणि स्निग्ध गुरू पदार्थांबद्दल पाहिलं की नाही, तसा हा चिकट असतो ना जरा, त्याच्यातली आर्द्रता जास्ती असते. तर म्हणून नवीन अन्न, विशेषतः तांदूळ, हा त्वचारोगाचं कारक आहे. त्वचा त्याने बिघडणार, कारण त्याच्यात क्लेश जास्त आहे, मग त्याचं पचनाला प्रॉब्लेम, मग ते आमातूत रूपांतर आणि मग रक्ताची दृष्टी. म्हणजे बहुतेक सगळ्यांच्या बाबतीत असं असतंच, काही ना काही ही इटिओलॉजी असते. तर दही जास्ती खाणे, खूप जास्ती दही खाऊ नये. ठीक आहे, त्याच्यात काही उपयुक्त बॅक्टेरिया आहेत, खाल्लं पाहिजे. रात्री तर अजिबात खायचं नाही, ते तर आधी बऱ्याच वेळा सांगून झाले. तर हे दही जे आहे अतिरिक्त खाल्लं तरी होणारे. मासे, त्यानंतर आंबट खारट. आता आंबट खारट हे आता आपलं खूप आवडीचं झालं आहे. कसं येतं बघा आंबट खारट,
एक तर पूर्वी कसं होतं, लहानपणी शाळेच्या समोर चिंचा बोरं खाणं एवढं चांगलं सेवन होतं. आता म्हणजे आपण भेळ म्हणू नका, त्या भेळेचे सगळे प्रकार म्हणू नका, असं वेगवेगळ्या पद्धतीने फार आंबट खातो आहे. तर ते आंबट आणि खारट सारखे वेफर्स आणा, चिप्स आणा, फरसाण आणा, यामध्ये आपण खूप खारटही खात आहोत. तर हे आंबट खारट अतिरिक्त खाणं याच्यामुळे देखील त्वचा रोग होतात. त्यानंतर उडीद हे फार खाल्ले तरी होतात. आता काहींना ते देशसात्मे असतील, जसं मासेसुद्धा. तर गोव्यात गेलं म्हणजे लगेच सगळ्यांना त्वचारोग आहेत असं नाही होणार. गोव्यामध्ये मासेच रोज खातात ना. तर काही वेळा देशसात्मे म्हणजे त्या ठिकाणाला ते हवामानाला ते ॲडजस्टेड असतं. तर जे किनारपट्टीमध्ये किंवा नदीच्या किनारी जिथे आर्द्रता जास्ती आहे अशा ठिकाणी ते जर खाल्लं तर तेवढा त्रास होणार नाही की जेवढा इथे होईल. जसं हा आंबवलेले पदार्थ आहेत उडदाचे, हे जर तुम्ही तोच जिथे ते खाल्ले जातात ना साऊथ इंडियामध्ये तिथे खाल्ले तेवढा त्रास होणार नाही. पण जर दुसऱ्या ठिकाणी पुण्यामध्ये खाल्ले, मुंबईत एक वेळ वेगळा अभ्यास करायला लागला. मुंबईचं हवामान खूप वेगळंच आहे, म्हणजे नुसतं कोकणपट्टी असं धरून नाही चालणार. तर त्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या देश काल ऋतू याच्यामध्ये खाल्लं तरीसुद्धा त्रास होतो ना. तर सगळ्यांना गोव्यातल्या त्वचारोग होतात असं नाही, सगळ्यांना साऊथमध्ये हे व्याधी होतात असं नाही. ते थोडे सातमे असतात, ते देशसात्मे असं म्हणतात. म्हणजे त्या देशामध्ये ते ॲडजस्टेड आहे बॉडीला. मग हे असं इथे का आलं तर संपूर्ण भारताचा त्यांनी विचार केला आहे. त्यातसुद्धा प्रामुख्याने काही ग्रंथ हे उत्तर भारतामध्ये निर्माण झालेत आणि त्यामुळे सुद्धा ते कदाचित तसंच झालं असेल. तर त्यांनी सरसकट ते त्वचाकारक आहे, पण इतर ठिकाणी मात्र अतिरिक्त सेवन करू नये. त्याने त्वचारोग होतात हे दिसतं, पेशंटमध्ये अनुभवायला येतं. त्यानंतर तीळ पण जास्ती खाऊ नयेत, पिष्टमय पदार्थ जास्ती खाऊ नयेत, क्षार जास्ती खाऊ नये. आंबट जसं जास्ती नको ना तसं क्षार पण जास्ती नको. ज्याला आता 12 क्षार आमच्या मिसेस तर प्रॅक्टिस करतात, तर 12 क्षारमध्ये आहेत, तर ते खूप थोड्या मात्रेत द्यायला लागतं. क्षार हे सुद्धा शरीराला मारक आहे. आपल्या आयुर्वेदात सुद्धा दिले आहे, क्षार आणि लवण अति उपयोग करू नये, त्याने शरीरावर दोष होतात. तर कुठले होतात तर त्यातला हा एक आहे त्वचारोग. ते क्षार त्वचेमध्ये साठतात आणि आजार होतात. आता क्षारीय पदार्थ आपण म्हणजे अल्कलाईन या नावाखाली जर जास्ती खाल्लं तर ते क्षारमध्ये जाईल. ठीक आहे. गुळाचे पदार्थ हे सुद्धा लिमिटेड खावे. त्यामध्ये साखर नको म्हणून गुळ खायचा असं तर फार नाही जाणार. गुळाचे पदार्थ खूप खाल्ले गेले, त्यातले काही काही गुळ विकृती तर खूपच त्रासदायक असतात. त्यातली काखवीसुद्धा नेहमी खाण्यासाठी चांगली नाही. तुम्ही 2 दिवससुद्धा खाऊन बघाल कधी. आता ऊस गाळप सुरू झाला असेल बारामतीमध्ये, तर तिकडे खाऊन बघा, जास्ती जाऊन खाऊन बघा, रोजच्या रोज नाही होणार. तर त्या दृष्टीने गुळांचं सुद्धा काही गोष्टी फार नाहीत. आणखी घर्म श्रम भयार्थानाम द्रुतम शीतांबू सेवनम. अरे हे काय प्रकार आहे. हां, जर तुम्हाला खूप घाम आला असेल, तुम्ही फार श्रम केले असतील आणि तुम्ही जर घाबरलेले असाल तर अशावेळी काय होतं, नैसर्गिकरित्या तुम्ही खूप पाणी पिता. काल मी उभ्याने घाईघाईने त्याबद्दल बोललो होतो. आज काय आहे की ह्या गोष्टी जर खूप असतील, खूप तुम्ही उन्हातून आलाय, खूप घाम आलाय, तुम्ही काय कुदळी मारल्यात, खूप आखाडा खाणलाय आणि किंवा आणखीन काही पुष्कळ आहे जे श्रमाची कामं, तर आणि घाबरलेल्या अशा वेळेला पाणी लागतं. तर अशा वेळेला घाईघाईने खूप सारं पाणी प्यायलं तर ते तुमच्या त्वचेला चांगलं नाही. अशा पद्धतीने आणि ते गार नसावं, म्हणजे फार गार प्यायलं जातं ना. एखाद्या वेळी कोंबट पाणी प्यायलं तर चालेल, पण कोण पिणार असं गरमीच्या सीझनमध्ये. आणि या गोष्टीत तुम्हाला घाम आला आहे, गरम पाणी कुठे पिणार. तर त्यामुळे शक्यतो आल्या आल्या अशा कंडिशनमध्ये आल्या आल्या एवढं पाणीच पिऊ नये, गार तर अजिबात पिऊ नये, त्याने त्वचा बिघडेल. आता याच्यावर ते आणखीन आपण पुढच्या वेळी बघू, कारण आता ऑलरेडी इट्स टाईम टू गो. थँक्यू.